मित्रांनो, तुमच्या घरच्या स्वयंपाकाची चव जर तुमच्या कुटुंबाला आवडत असेल तर कदाचित त्याच चवीत तुमचा छोटासा मित्रांनो व्यवसाय लपलेला आहे. कारण आज लोकांना फक्त जेवण नकोय, त्यांना हवे आहे घरच्या हातची चव, स्वच्छता आणि मित्रांनो विश्वास. आणि याच 3 गोष्टींवर तुमचा उभा राहू शकतो एक असा व्यवसाय ज्यासाठी सुरुवातीला मित्रांनो मोठं दुकान, मोठं हॉटेल किंवा प्रचंड भांडवल लागत नाही मित्रांनो. होय, आपण बोलतोय घरगुती कॅटरिंग व्यवसायाबद्दल. मित्रांनो, घरातून कॅटरिंग व्यवसाय सुरू करून खरंच कमाई करता येते का? या व्यवसायासाठी किती भांडवल लागते? ऑर्डर कुठून मिळवायच्या? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कारण शेवटी मी तुमच्या या व्यवसायाचा असा एक सोपा प्लॅन सांगणार आहे. घरगुती कॅटरिंग म्हणजे फक्त लग्नासाठी जेवण बनवणं नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अनेक प्रकारच्या मित्रांनो ऑर्डर्स घेऊ शकता. मग तुम्ही वाढदिवसाचे कार्यक्रम असतील, ऑफिसची पार्टी असेल, छोट्या घरगुती समारंभ असेल, साखरपुडा असेल, पूजा आणि धार्मिक कार्यक्रम असतील, तुम्ही घरातून डब्या सेवा करू शकता, लहान मोठ्या पार्टीची ऑर्डर घेऊ शकता, गृहप्रवेश असेल, शाळा किंवा संस्थांचे कार्यक्रम असतील. सुरुवातीला तुम्ही 200 लोकांची ऑर्डर घेण्याची गरज नाही मित्रांनो. 10, 20 किंवा 30 लोकांच्या ऑर्डर पासून मित्रांनो सुरुवात करता येऊ शकते. आणि हीच या व्यवसायाची मित्रांनो सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या स्वयंपाकाच्या साधनांचा वापर करून मित्रांनो तुम्ही सुरुवातीची छोटी ऑर्डर पूर्ण करू शकता. म्हणजे दुकान आधी नाही, ग्राहक आधी, मोठा गुंतवणूक आधी नाही मित्रांनो. छोटी सुरुवात आधी करणं या व्यवसायामध्ये खूप गरजेचं असतं. आज प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतः स्वयंपाक करणे शक्य होत नाही मित्रांनो. एखाद्या घरात कार्यक्रम असतो, बरेच पाहुणे असतात, मग ते 30, 50, 100 असू शकतात. एवढ्या लोकांसाठी स्वयंपाक करणं मित्रांनो कार्यक्रम असल्यामुळे त्यांना जमत नाही. इथेच कॅटरिंग व्यवसायाची मित्रांनो गरज निर्माण होते. पण येथे एक महत्वाची गोष्ट आहे, ग्राहक फक्त स्वस्त जेवण शोधत नाहीत मित्रांनो, ते शोधतात चव, स्वच्छता, वेळेवर डिलिव्हरी, योग्य प्रमाण आणि विश्वास. जर तुम्ही या 5ही गोष्टी सातत्याने दिला तर पहिली ऑर्डर देणारा ग्राहकच पुढे तुमच्या मोफत मार्केटिंग करणारा मित्रांनो माणूस बनू शकतो. तो तुमचं जेवण दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो आणि तेथून तुमच्या मित्रांनो व्यवसाय वाढायला मित्रांनो सुरुवात होऊ शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतात? मित्रांनो, तुम्ही हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर सुरू करत आहात त्यावर खर्च अवलंबून असतो. जर तुमच्याकडे घरात आधी गॅस, भांडी, मिक्सर, फ्रीज आणि स्वयंपाकाची इतर आवश्यक साधने असतील तर तुम्ही सुरुवातीचा अतिरिक्त खर्च तुलनेने मित्रांनो कमी ठेवता येतो. मित्रांनो, तुमच्या सुरुवातीच्या खर्चामध्ये मग कच्चा माल असेल, पॅकिंग असेल, डिस्पोजेबल साहित्य असेल, इतरिक्त भांडी असतील, गॅस डिलिव्हरी किंवा मार्केटिंगवर होणारा इतर खर्च. पण इथे मित्रांनो मोठी चूक अनेक नवीन व्यावसायिक मित्रांनो करतात. ते सुरुवातीला महागडी उपकरणं घेतात, मोठं किचन बनवतात आणि ब्रँडिंगवर मोठा खर्च करतात आणि मग ग्राहक शोधायला सुरुवात करतात. मित्रांनो, तुम्ही याच्या अगदी उलट करा. पहिले ग्राहक शोधा, छोट्या ऑर्डर घ्या, काम व्यवस्थित करा, नफा परत व्यवसायात मित्रांनो गुंतवा आणि मग हळूहळू व्यवसाय वाढवा. मित्रांनो, घरगुती कॅटरिंग मध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुमचा मित्रांनो मेन्यू. सुरुवातीला 50 पदार्थ ठेवण्याची मित्रांनो अजिबात गरज नाही. सुरुवातीला 8 ते 15 पदार्थांचा एक मजबूत असा तुमचा स्वतःचा मेन्यू तयार करा. म्हणजे त्यामध्ये असतील पोळी असेल, भाजी, डाळ भात, आमटी असेल, पुलाव असतील, मसाले भात असेल, पनीरची भाजी असेल, मिसळ असेल किंवा वरण भात आणि पुरी भाजी, श्रीखंड, गुलाबजाम किंवा तुमच्या परिसरात जे लोकप्रिय आहेत असे पदार्थ असतील आणि एक भन्नाट कल्पना घरगुती स्पेशल थाळी, अशी एक मित्रांनो तुमची थाळी तयार करा जी तुमच्या ब्रँडची ओळख बनवेल. मित्रांनो, उदाहरणार्थ आईच्या हातची चव, घरगुती महाराष्ट्रीयन थाळी, स्पेशल रविवार जेवण. मित्रांनो, ग्राहकांना फक्त पदार्थ विकू नका, तुम्ही एक अनुभव विकला पाहिजे मित्रांनो ग्राहकांना. मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ऑर्डर कुठून मिळणार? मित्रांनो, यासाठी सुरुवातीला मोठ्या जाहिरातीवर पैसे खर्च करण्याची मित्रांनो गरज नाही. तुमच्या परिसरापासून मित्रांनो सुरुवात करा. तुमच्या व्हॉट्सअपवर सुंदर मेनू कार्ड तयार करा. तुमच्या परिसरातील लोकांना ते पाठवा. व्हॉट्सअप स्टेटसवर दररोज तुमच्या पदार्थांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवा. सोशल मीडिया जसं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल त्यावर तुमचं पेज तयार करा. तुमच्या पदार्थांचे बनवल्यानंतरचे असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर मित्रांनो तुम्ही शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिल्या 10 ग्राहकांना अविश्वसनीय असा अनुभव द्या. कारण पहिल्या 10 ग्राहकांकडून तुम्हाला फक्त पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला मिळतील रिव्ह्यू, फोटोज, व्हिडिओज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला अनुभव. मित्रांनो, या व्यवसायात नफा किती मिळतो? इथे फक्त एका प्लेटला किती पैसे असा विचार करू नका. प्रत्येक ऑर्डरसाठी तुमचा पूर्ण
खर्च लिहून काढा. कच्चा माल किती, गॅस किती, पॅकिंगला किती खर्च, मजुरी किंवा जे तुम्हाला मदत करणार आहेत त्यांना किती खर्च, डिलिव्हरीला किती खर्च आणि इतर छोटे खर्च किती, हे सर्व वजा केल्यानंतर उरणारी रक्कम म्हणजे तुमचा वास्तविक नफा. समजा एखाद्या ऑर्डरची किंमत 10,000 असेल तर लगेच 10,000 नफा झाला असं समजू नका. पहिले सर्व खर्च वजा करा. व्यवसायात उलाढाल मोठी असण्यापेक्षा नफा आणि कॅश फ्लो समजून घेणं महत्वाचं आहे. आणि एक नियम लक्षात ठेवा, अंदाजाने किंमत ठरवू नका, हिशोब करून किंमत ठरवा. घरगुती कॅटरिंग मध्ये खरा ब्रँड तुमचा लोगो नाही, तुमची चव आणि तुमचा विश्वास आहे. एका ग्राहकाने एकदा ऑर्डर दिली आणि जेवण आवडलं तर पुढच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो तो पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतो. म्हणून प्रत्येक ऑर्डरला एक ऑर्डर म्हणून पाहू नका, तिला तुमच्या पुढील 10 ऑर्डरची मित्रांनो सुरुवात समजा. जेवण वेळेवर पोहोचवा, पॅकिंग स्वच्छ ठेवा, प्रमाण योग्य ठेवा. ग्राहकांशी मित्रांनो नम्रपणे बोललं पाहिजे आणि ऑर्डर दिल्यानंतर एक मित्रांनो मेसेज नक्की द्या, जेवणाची चव कशी वाटली. ग्राहकाला जेव्हा जाणवतं की समोरचा व्यवसाय फक्त पैशासाठी करणार नाही तर मित्रांनो चांगली सेवा देण्यासाठी काम करत आहे, तेव्हा त्या ग्राहकाचा मित्रांनो विश्वास तयार होतो. मित्रांनो आता समजा तुम्ही छोट्या ऑर्डर पासून सुरुवात केली. मित्रांनो पहिल्या महिन्यात काही छोट्या ऑर्डर्स मिळाल्या, दुसऱ्या महिन्यात समजा ग्राहक वाढले, तिसऱ्या महिन्यात तुम्हाला नियमित ऑर्डर मिळू लागल्या. आता मित्रांनो पुढचा टप्पा काय, तर मित्रांनो एक छोटा तुमचा ब्रँड तयार करा, तुमचा एक नाव ठरवा, लोगो तयार करा. मित्रांनो तुमचा मेनू व्यवस्थित करा. मित्रांनो पॅकेजिंग प्रोफेशनल करा, कस्टमर डाटाबेस तयार करा आणि हळूहळू घरगुती कॅटरिंग, नियमित ऑर्डर, मग मोठ्या पार्ट्या, कॉर्पोरेट ऑर्डर्स आणि नंतर पूर्ण कॅटरिंग बिझनेस. मित्रांनो असा व्यवसाय तुम्ही वाढवू शकता. पण लक्षात ठेवा, मोठा व्यवसाय एका दिवसात मित्रांनो तयार होत नाही, तो छोट्या छोट्या ऑर्डर्सच्या विश्वासातून तयार होतो. तर मित्रांनो घरात स्वयंपाक करणाऱ्या हातांना जर योग्य दिशा मिळाली तर ते हात फक्त घर चालवू शकत नाहीत, ते एक व्यवसायही मित्रांनो उभा करू शकतात. तुमच्याकडे मोठं दुकान नसेल, मोठं भांडवल नसेल, मोठी टीम नसेल, तरीही सुरुवात करण्यासाठी एक गोष्ट नक्कीच आहे, तुमच्या हातची चव. मित्रांनो पण सुरुवात करण्याआधी बाजाराचा अभ्यास करा, स्थानिक नियम व अन्न सुरक्षा आवश्यकतांची मित्रांनो पूर्तता करा आणि प्रत्येक ऑर्डरचा योग्य खर्च, नफा आणि मित्रांनो हिशोब ठेवा. आणि लक्षात ठेवा, ग्राहकाला जेवण एकदा विकता येतं, पण चांगली चव दिली तर विश्वास वारंवार विकता येतो. जर तुम्हाला घरगुती कॅटरिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर कमेंटमध्ये फक्त कॅटरिंग लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा ज्यांच्या हातच्या जेवणाची चव सगळ्यांना आवडते. मित्रांनो कदाचित त्यांच्या स्वयंपाकघरात तिच्या व्यवसायाची पहिली पायरी तयार असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्यवसायांच्या कल्पनासाठी मित्रांनो पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वप्न मोठी ठेवा आणि सुरुवात छोटी करा. आणि हो मित्रांनो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.